नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात सध्या पंचायत समिती निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यात दौरा सुरू केला आहे आणि या दौऱ्याला खूप मोठा असा प्रतिसाद देखील मिळत असल्याचं सध्या चित्र आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत अवताडे यांनी आपण ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि जर स्थानिक पातळीवरती युती आघाडी जर झाली तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्या दृष्टीने त्यांच्या दौरे देखील सुरू आहेत. त्यातच आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून एक प्रेस नोट आलेली आहे आणि त्यामध्ये नवीन चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी दिली जाणार आहे असं त्यांनी सूचित केलेलं आहे. पाटील गट आणि बागल गट हा युती करणार असल्याच्या चर्चा आहेत, मात्र अधिकृत याबाबत कुठेही घोषणा झालेली नाही किंवा अशा वेगवेगळ्या सध्या चर्चा आहेत. मात्र त्यांनी देखील युती आघाडी कशी होईल याबाबत सस्पेन्स ठेवलेला आहे आणि वरिष्ठ निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपमध्ये देखील पाटील गट जाणार असल्याच्या चर्चा आहेत, मात्र याला कुठेही दुजोरा मिळालेला नाही. मात्र माजी आमदार जयवंतरावजी जगताप आणि सावंत गट हे देखील या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहावं लागणार आहे. मात्र पाटील गटानं या प्रेस नोटच्या माध्यमातून योग्य वेळी आमच्या गटात इन्कमिंग होणार असल्याचं या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि पाटील गट ऐन झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरती काय डाव टाकणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पाटील गटाचे सूत्रधार देखील नाराज असलेली व्यक्ती पाटील गटात येतील का याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती आहे आणि ह्या निवडणुकीच्या तोंडावरती नेमके काय डाव टाकले जातील याकडे सध्या वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. गेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, त्यानंतर विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, यामध्ये पाटील गटाने टाकलेले डाव यशस्वी होत गेलेले आहेत आणि त्यात आता पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काय डाव टाकला जातो याबाबत सगळ्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याचं कारण की पाटील गटाने जी प्रेस नोट दिलेली आहे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्या नावाने ही प्रेस नोट आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या निवडणुकीत पाटील गट हा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि त्यातच आणखी त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य वेळी इन्कमिंग होणार असल्याचं त्यांनी यामध्ये सूचित केलेलं आहे. त्यामुळे नेमकं हा प्लॅन काय आहे याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यात पुन्हा पाटील गट कसा डाव टाकून यामध्ये विजय मिळवत याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील पाटील गटाच्या चर्चा सुरू आहेत, मात्र त्या खरंच आहेत का किंवा काय होणार याबाबत देखील सध्या वेगवेगळ्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत काय डाव टाकला जातो हे पाहावं लागणार आहे आणि या निवडणुकीत बहुतांश जागा पाटील गटाच्या येतील असा देखील दावा पाटील गटाचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत अनेक प्रतिक्रिया देखील येत असल्याचं सध्या चित्र आहे. त्यातच या निवडणुकीत पाटील गटाची भूमिका देखील जशी महत्वाची आहे तसेच जगताप आणि सावंत गट यांच्या देखील भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. कारण विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभा निवडणूक असेल, त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील हे सर्व मंडळी एकत्रित होती. ऐनवेळी बागल यांनी देखील पाटील यांना पडद्यामागून पाठिंबा दिलेला होता. तशी काय वेगळी खेळी खेळली जाते का हे या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावं लागणार आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणखी काय वेगवेगळ्या घडामोडी होणार आहेत, त्यामध्ये कसे डाव प्रतिडाव टाकले जाणार हे मात्र पाहावं लागणार आहे. या व्हिडिओ बाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं, पाटील गटाची नेमकी भूमिका कशी राहील याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.